नमस्कार, मी अश्विनी गोदे. ॲडव्हान्स खबर मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूयात आजची एक ठळक बातमी. कडेगावच्या चौफेर विकासासाठी भरघोस निधी द्या, उदयकुमार देशमुख. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची भेट. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या कडेगाव शहराच्या चौफेर विकासासाठी विविध विकास कामांसाठी दिलेला प्रस्ताव मंजूर करून विकास कामांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कडेगाव नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख यांनी मुंबई मंत्रालय या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या समवेत भेट घेतली. यावेळी उदयकुमार देशमुख यांनी फडणवीस यांना निवेदन दिले. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशमुख यांची भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे. या भेटीत देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी शहराच्या विविध प्रश्नांवर प्राथमिक चर्चा केली. शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, कचरा विलगीकरण व शहराच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांचे त्यांनी लक्ष वेधले. शहराच्या आरोग्य, स्वच्छता व शुद्ध पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी भरीव निधी देऊन नगरपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम आणि दर्जेदार करण्यासाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली असून कडेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त विकास निधी देण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख यांना दिला.